धर्मकुमार शैलेंद्रराव पुरेकर हे आपले मनोगत व्यक्त करतील. त्यांना मी विनंती करतो आपले मनोगत व्यक्त करायचे. या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमहंस महाराष्ट्र अधिकरण सार्वभौम अलंकृत मम गुरुवर्य मामाजी यांना नतमस्तक करून साष्टांग दंडवत करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व संत महंत तपस्विनी आणि बाहेरून आलेले सर्व संत महंत आणि महाराष्ट्रातील सर्व धर्मबांधव यांना साष्टांग दंडवत करतो. एवढ्या स्टेजवर बोलण्याची माझी पहिली संधी. तरी इथपर्यंतचा प्रवास आणि आजचा हा दिवस कसा आला हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझं गाव नारपेठ पासून 2 किलोमीटर आणि गावामध्ये कोणीच उद्देशी नव्हतं, परंतु आजीची बहीण ते उद्देशी होती. त्यामुळे मग त्यांनी आजीला उद्देश घ्यायला लावला. नंतर माझे लहान काका अमरावतीला शिकण्यासाठी होते, मग त्यांनी उपदेश घेतला. नंतर काही वर्षांनी आई वडिलांनी उपदेश घेतला. नंतर भावाने उपदेश घेतला. भावाला 4थीत असताना उपदेश दिला. परंतु मला उपदेश दिला नाही. कारण असं होतं का माझे मोठे काका अमेरिकेत होते आणि माझी ओळख तिकडेच होती. नंतर आणि दुसरं कारण म्हणजे उपदेश दिल्यानंतर जे उपदेश गुरु पंचनाम देतात ते कोणाला सांगायचं धारणा होती, म्हणून मला उपदेश दिला नाही. नंतर माझे मोठे काका कधी उपदेश घेईल असं कधीच वाटत नव्हतं, परंतु काही वर्षांनी त्यांनी त्याचा दृष्टिकोन विचार बदलला आणि त्यांनी उपदेश घेतला. नंतर त्यांनी उपदेश घेतला तेव्हा माझा मन लागला, उपदेश घेतला. नंतर काही वर्ष गेले. नंतर नागपूरला शिक्षण झालं. नंतर BE ला ऍडमिशन केलं आणि यवतमाळला नोकरी लागली. आणि घरापासून खूप दूर असल्यामुळे आणि घरची परिस्थिती होती आणि कॉलेज थोडं हाय फाय मिळालं होतं, थोडं फी जास्त, घरची परिस्थिती चांगली होती, भावाचं शिक्षण चालू होतं आणि त्या 3 वर्षानंतर मला जॉब भेटेल ना हे सर्व एका वेळेस टेन्शन घेतलं आणि एवढं टेन्शन घेतलं हे जीवनच नकोसं वाटत होतं. आणि ह्या संकटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. नंतर पूजनीय श्री दत्तराज दादा राठोडा यांची नारपेठला 5 वर्ष नवरात्रामध्ये पोथी होती आणि त्या वर्षी मला त्याच्या पोथी ऐकण्याचा योग आला आणि 9 दिवस मी त्याचं प्रवचन ऐकलं आणि ते ब्रह्मविद्येचे शब्द माझ्या कानावर पडले आणि तिथून माझा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांचे सुद्धा खूप मार्गदर्शन मला लाभले. नंतर पूजनीय श्री ज्ञानराज दादाचा मार्ग नारपेठला आणि 15 दिवस मला उत्तम सेवा मिळाली आणि त्याच वेळेस मी असा निर्णय घेतला का मी लग्न करणार नाही, तेव्हा काम असा निर्णय घेतला. नंतर मग त्याच कार्यक्रमामध्ये पूजनीय श्री जितेंद्रमुनी दादा दामोदरकर यांचा योग आला आणि त्यांचे गुरु असताना आमची त्यांच्या मार्गात आश्रमची जुने संबंध होते, गुरुवाईचे संबंध होते आणि दादांचं देहाचं गाव म्हणजे नारपेठ म्हणजे खूप जवळचे होते. त्यामुळे त्यांचा संपर्क मला लागला आणि ते नेहमी सांगायचे मार्गात अभ्यास होते, मी घरी जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मी लवकर करण्याच्या पुढे गेलोच नाही. नंतर दादा नेहमी म्हणायचे जा मार्गात जा, उत्तर अभ्यास सगळं शिकायला मिळतात, वातावरण असतं अभ्यासासाठी, परंतु मी काही कारण सांगायचं आणि दादाला समाधान करायचं. असेच काही दिवस निघाले. नंतर मग आश्रममध्ये जाण्याचा योग आला आणि पाठविचार करत एक दादा आले होते आणि माझा योग त्या दिवशी आश्रममध्ये जाण्याचा आला आणि विहार झाल्यानंतर मग योग झाल्यानंतर दादा आणि गावात चर्चा करत असताना मग दादाने माझा विषय काढला. ह्याही खूप वर्षाचा जातो करत आहे पण याचं घरच सुटत नाही. माझ्याकडे दादाने बघितलं आणि नाही तू जाऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं. नंतर मग मी ते खूप असं म्हणायला लागलं. नंतर मी
त्या दिवशी निर्णय घेतला का आता आपल्याला वांगोळीला जायचं. काही दिवसात सगळे घरचे काम पार पाडले 15 दिवसात आणि नंतर रिझर्वेशन केलं. मी दादाला सांगितलं का मी वांगोळीला जात आहे. नंतर मग दादाने नंबर दिला श्रेष्ठ दादांचा आणि 6 जून 2023 ला वांगोळी येथे प्रवेश झाला. नंतर पूजनीय श्री अजय दादांचा भेट झाली. नंतर पूजनीय श्री उद्धव दादा श्री दादांची भेट झाली. नंतर मग अजय दादांनी सर्व सविस्तर विचारलं कसा योग आला. मी त्यांना सांगितलं भरपूर वर्षापर्यंत प्रयत्न करत आहे परंतु आज योग आला. नंतर मग मी म्हटलं मी 2 महिन्यासाठी आलो दादा पण बघतो म्हटलं माझ्याकडून अभ्यास होईल का राहणं होईल का. दादा मी थांबशील का. मी म्हटलं 2 महिने दादा. मग नंतर मामाजीकडे गेलो. मामाजींनी पहिला प्रश्न विचारला घरून काही अडचण आहे का. थांबशील का. पहिला प्रश्न थांबशील का. एकच शब्दात हो निघाला आणि सर्व राहायचं कसं ठामपणे निर्णय घेतला. दुसरा प्रश्न विचारला घरची काही अडचण आहे का. नाही म्हटलं आणि मला कधीच अडचण आली नाही. मला धर्म कार्यामध्ये कोणतीच म्हणजे अडचण येऊ दिली नाही. आणि आईनं एक अशी सोपी गोष्ट करून ठेवली का तिचा एक निर्णय ठाम होता का आपण त्याच्या धर्म कार्यात जर आढळलो तर आपल्या धर्म कार्यात आड येतो आणि सगळ्या संबंधियाला सांगून दिलं होतं. त्यामुळे ते मला कधीच म्हटलं नाही का जाऊ नको परंतु ते एकच म्हणतात तुला जे करायचं तेच केलं पण योग्य केलं. नंतर मग तिसरा प्रश्न विचारला नाव काय. तर मी सांगितलं शैलेश. मग आमच्या भागात शैलेश शास्त्री असल्यामुळे माझं नाव बदलायला लागलं आणि मग पुस्तक अजय दादा पुस्तक वगैरे बघितलं. नंतर मग सुशांत म्हणून नाव शोधलं परंतु मामाजीला ते नाव आवडलं नाही. मामाजीने सांगितलं शुभदेव. मग मामाजीच्या प्रसन्नतेने त्यांनी नामकरण झालं पहिल्या दिवशी आणि तसं दादाचं खूप मला सहकार्य मिळालं मार्गदर्शन मिळालं. कारण की आपल्या महाराष्ट्र सर्व आमच्या भागातील असल्यामुळे मला एवढं सोपी गेलं का काही सांगू नका. उद्धव दादा झाले अरुण दादा झाले श्रीवण दादा झाले त्यामुळे खूप सोपी झालं आणि त्यांचं योग्य मार्गदर्शन मला 1 वर्षच लागलं. म्हणजे खंती वाटली सहवास लागला. मी दादाला म्हणत होतो की तुम्ही असं मला वाटते की तुम्ही माझ्यासाठी थांबले आहे का. दादाचे मुखातून तोच शब्द निघाला हो. नंतर मग आणि त्यांनी एवढ्या कमी वेळात माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. तसेच नंतर मग दीक्षेचा विचार होता हे काही दिल्यानंतरच दीक्षा घ्यायचा विचार थोडं. नंतर मग कसं अभ्यास करत गेलो सूत्रपाठ केलं. नंतर मग वचन संबंध केलं. त्यानंतर विचार केला. सगळं वातावरण होतं दीक्षेचं परंतु मी ठाम होतो का विचार करूनच घेईल. नंतर मग त्यांना सांगायला कोणी म्हणे वातावरण आहे कोणी म्हणे सीझन आहे कसं आहे काही अडचण आहे का. मी म्हटलं नाही असं काही नाही. मग आमच्या अभिमन्यू दादाची दीक्षा ठरली आणि त्या आदल्या दिवशी मी समोर बसलो होतो आणि मामाजींनी अनुसरण दीक्षा विषयावर 10 ते 15 मिनिट बोलले. नंतर मग ते जे शब्द आहेत ते एकदम माझ्या मनाला लागले आणि मी त्या दिवशी थोडा निर्णय घेतला आपल्याला आता दीक्षा घ्यायची आहे. मग नंतर मग आमचे पूजनीय श्री अवतारणी दादाची दीक्षा वाढदिवसाच्या दिवशी होती. मी पण सहज बघितलं की माझाही वाढदिवस कोणता वार ते सहज बघितलं कॅलेंडरमध्ये आणि 17 जुलै हा शुक्रवार दिसला आणि मी मनामध्येच खूप झालो आता आपण 8-10 महिने बाकी आहे आपण विचारच कंप्लीट करू आणि निर्णय घेऊ असं ठरवलं. आणि नंतर मग वाढदिवसाला पूजनीय श्री जितेंद्रमणी दादा आले. मी दादाला सांगितलं असं आहे पण दादा चांगल्या गोष्टीसाठी कशाला वेळ करतात लगेच विचारू. आणि मी खूप हिंमत करून मामाजीकडे गेलो. दादाने सांगितलं सर्व आणि मामाजींना लगेच होकार दिली आणि तारीख बुक करायला सांगितली. नंतर मी तारीख बुक करायला थोडंसं संकोचलो. दादा थोडा विचार करू द्या मला. नंतर मी तारीख बुक करतो. नंतर 1-1.5 महिने गेलो आणि त्या दिवशी योगायोग त्या दिवशी वार्षिक पंगत बुक होती. मी दादाला कॉल केला. नंतर मग त्या ताईला सांगितलं असं आहे दीक्षा आहे आम्हाला हा दिवस देता का. आणि त्यांनी आम्हाला आजचा दिवस दिला त्यांनी सुद्धा मी आभारी आहोत. आणि नंतर मग असेच 9-10 महिने गेले. असेच मला मामाजींचा योग आला असं उत्तम करण्याचा योग आला. खूप भाग्यवान समजतो
आणि एकदाचा प्रसंग मला आठवते. मी नवरात्रात सुद्धा सांगितलं होता दादासोबत, जितेंद्र दादासोबतच आमच्या भागामध्ये एका कार्यक्रमामध्ये गेलो आणि दादाला जायचं होतं तर मला पहिल्याच पंक्तीत बसवायला लावलं होतं. नंतर सर्व त्यांनी संत महंतांचं पूजन केलं. त्यांच्या हाती 50-100च्या नोटा असतात होत्या आणि माझ्याकडे आले आणि माझं पूजन करायला लागले आणि दादाकडे बघितलं आणि त्यांनी मी पूजन स्वीकारलं नाही. नंतर त्यांनी विचारलं तुम्ही कुठून आले. मी त्यांना म्हटलं मी वाघोरीतून आलो आणि त्यांनी दुसरा प्रश्न विचारला किती वर्ष झाले. मी 2 वर्ष सांगितले आणि त्यांच्या हातात 50-100ची नोट असताना त्यांनी खिशातून 200ची नोट काढून माझं पूजन केलं. म्हणजे हे वाघोरीची विशेषता आहे. म्हणजे आपण भाग्यवान आहे का आपण ह्या वाघोरी ह्या परिसरात आहोत आणि असे उत्तम अधिकाऱ्यांचा योग आला आपल्याला. खरंच भाग्यवान आहे आणि असाच सहवास लाभत राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच तुम्ही सुद्धा आपला अमूल्य वेळ काढून इथे आपला कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच भरपूर दिवसापासून काही महिन्यापासून सगळे आमची टीम सगळे मदत करत आहे. त्या सर्व टीमचे मी शब्दशः आभारी आहोत, मनापासून आभारी आहोत आणि लांबलेल्या शब्दाला मी इथेच विराम देतो. धन्यवाद दादा. दादांनी मार्गात मी कसा आलो, कसा वाढलो आणि आजच्या या क्षणापर्यंत कसा पोहोचलो ही सर्व हकीकत दादांनी सांगितलेली आहे. आणि त्यानंतर आजचा जो मुख्य विधी म्हणजे संन्यास दीक्षा विधी, हे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय